पुण्याच्या सदाशिव पेठेत एका भिंतीला दिलेल्या रंगावरून वाद निर्माण झालाय। या भिंतीला एका हिंदू व्यक्तीने हिरवा रंग दिला होता। दरम्यान यानंतर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी भगवा रंग दिला। दरम्यान हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे पाहूया, या संदर्भातलाच आमचा हा स्पेशल रिपोर्ट। पुण्यातील सदाशिव पेठेत एका भिंतीला दिलेल्या हिरव्या रंगावरून चांगलंच राजकारण तापलंय। एका हिंदू व्यक्तीने ज्ञानप्रबोधिनी शाळेजवळील भिंतीला हिरवा रंग देत फुलांची चादर चढवल्याचा प्रकार समोर आलाय। दरम्यान यानंतर आता खासदार मेधा कुलकर्णी यांनी याच ठिकाणी जात भिंतीला भगवा रंग देत गणपतीचा फोटो ठेवलाय। आम्ही तिथे गेलो, दुकानदारांना विचारलं, तिथे बघितलं हिरवा रंग चक्कपैकी पिवळ्या भिंतीला दिला गेला होता। गडद हिरवा ऑइल पेंट दिला होता, उभा आडवा। फुलं तिथे, फुलांची हार, ज्याला चादर म्हणता येईल अशा प्रकारचे हार तिथे होते आणि उदबत्त्या लावल्या होत्या। आता नक्कीच आम्ही तिथे ॲक्शन घेतली आणि हिरव्याचं भगवं करून टाकलं। खासदार मेधा कुलकर्णी यांनी सदाशिव पेठेतला कुठला तरी हिरव्या रंगाचा कोपरा त्याला भगवा रंग देत त्याचं एक अत्यंत बालिश वाटणारं असा फोटो काढून ट्विट केला आहे। मला असं वाटतं की जर तुम्हाला धार्मिक कार्यामध्ये काम करण्याची इतकी रुची असेल, इतकी आवड असेल, तर तुम्ही निश्चितपणे स्वतःला त्या धार्मिक कार्यासाठी अगदी झोकून दिलं पाहिजे, वाहून घेतलं पाहिजे त्या कार्यासाठी। आणि मग खासदार, राजकारण या सगळ्या गोष्टी या अतिशय क्षुल्लक आहेत त्याच्यापुढे। खासदार म्हणून देशाचे प्रश्न मांडा, हा बालिशपणा थांबवा जरा। दरम्यान भिंतीला दिलेल्या या हिरव्या रंगावरून सुरू झालेला हा वाद नेमका काय आहे पाहूया। पुण्यातल्या सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेजवळील भिंतीला हिरवा रंग देत फुलांची चादर चढवल्याचा प्रकार शनिवारी समोर आला। भिंतीला हिरवा रंग दिल्याची माहिती मिळताच खासदार मेधा कुलकर्णींनी त्या ठिकाणी जाऊन भिंतीला भगवा रंग दिला। हिरवा रंग दिलेली भिंत ही अशोक विद्यालयाची मागची बाजू आहे। शाळेच्या आतल्या बाजूस पीर बाबा यांचं मूळ स्थान असल्याची माहिती पोलिसांची आहे। तर भिंतीचा रंग खराब झाल्यामुळे मूळ मालकानंच, जो स्वतः हिंदू आहे, त्यानं हिरवा रंग दिल्याची माहिती आहे। तिथे प्रत्येक गुरुवारी पीर बाबाची पूजा होत असून सदरची प्रथा ही वर्षानुवर्षे सुरू असल्याची माहिती आहे। संबंधित जागा ही शाळेला जरी विकली असली तरी परंपरागत त्या ठिकाणी पीर बाबाची पूजा केली जात असल्याची माहिती आहे। मी पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये आहे आणि अशोक जे विद्यालय आहे त्या विद्यालयाच्या पाठीमागील जी ही समोर आपल्याला भिंत दिसते, या भिंतीवर एका सदाशिव पेठेतील एका हिंदू व्यक्तीने हिरवा कलर दिला होता आणि हिरवा कलर देऊन त्या ठिकाणी एक पंती लावण्यात आली होती, तर फुलं देखील अर्पण करण्यात आली होती। त्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी येत हे सगळे फोटो काढले आणि त्यानंतर व्हॉट्सअपवर एक मेसेज व्हायरल झाला की ह्या जो हिरवा कलर दिलेला आहे यावर आता काही दिवसानंतर वक्फ बोर्डाकडून दावा केला जाईल की ही जागा आमचीच आहे। आणि अशा प्रकारचा जो मेसेज पुण्यातील ग्रुप्सवर जो फिरत होता तो खासदार मेधा कुलकर्णी यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचला। त्यानंतर काल खासदार मेधा कुलकर्णी यांनी थेट या ठिकाणी जो हिरवा कलर जो दिला होता त्या ठिकाणी आता भगवा कलर दिल्याचं पाहायला मिळते। मेधा कुलकर्णींनी घेतलेल्या भूमिकेचं मंत्री नितेश राणे यांनी समर्थन केलंय, तर मेधा कुलकर्णींची भूमिका योग्य असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय। मात्र जितेंद्र आव्हाड यांनी या वादावरून भाजपला टोला लगावलाय। मेधाताईंचं मी अभिनंदन करतो, तर हिंदू म्हणून त्यांनी अतिशय चांगली आणि योग्य भूमिका घेतली। अशाच पद्धतीने हे जे काही हिरवा आक्रमण आहे, ही जे काही हिरवी मस्ती किंवा हिरवे काही साप जे वळवळतात सगळीकडे आणि वातावरण खराब करायला जे प्रयत्न करतात, त्याला तिकडल्या तिकडे ठेचण्याचं काम हिंदू समाज म्हणून आपण केलं पाहिजे। आणि म्हणून जिथे जिथे अशा पद्धतीचे हिरवे साप वळवळतील त्यांना ठेचण्याचा कार्यक्रम आम्ही करण्यात आलेलो आहे आणि पुढेही करणार। लोकांना आजकाल कशाचंही राजकारण करायला आवडतं, चालू दे, चांगलं आहे। लोकांना आजकाल कशाचंही राजकारण करायला आवडतं, चालू दे, चांगलं आहे। पुण्याच्या अशोक विद्यालयाच्या मागच्या बाजूला 4 फूट उंच आणि 2 फूट रुंदी एवढा हिरवा रंग भिंतीला देण्यात आला होता। ढोबळ मनानं हिरवा आणि भगवा हे दोन्ही रंग वेगवेगळ्या धर्माचे प्रतिनिधित्व करतात असा समज समाजामध्ये पाहायला मिळतोय। मात्र पुण्यात याच रंगावरून सुरू झालेल्या वादात हिरवा रंग देणारा सुद्धा हिंदूच आणि नंतर हिरव्या रंगावर भगवा रंग देणारा सुद्धा हिंदूच आहे। अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.